अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि कणकवलीत सभेचं आयोजन होतं आहे आणि राज यांची तोप इथे धडाडणार आहे. काय सांगा? ही फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाके, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही. लवंगी फटाके आहे ती. हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं, कारण सत्तेसाठी ज्याने ह्यांना लाथाडलं त्या नारायण राणेंच्या आत पाय तळवे चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते, त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे? विनायक राऊत यांना आमचं एकच सांगणं आहे की विनायक राऊत आधी टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षामध्ये काय कुरघुडे चालू आहेत त्याकडे तुम्ही आधी लक्ष द्या आणि दुसऱ्याच्या ताटात वागण्यापेक्षा स्वतःच्या ताटात वाकून बघा. आणि एवढीच जर तुम्हाला मिरची झोंबली असेल आमची, तर तुम्हाला एकच आमचं सांगणं आहे की विनायक राऊत यांनी पाळणा घरात ॲडमिशन घ्यावं, म्हणजे जेणेकरून त्यांची जी बुद्धी आहे त्याला तिथे चालना मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी की विनायक राऊतांनी टीका करावी. विनायक राऊतांनी काय केलं आजपर्यंत रत्नागिरीसाठी? त्यांनी एखादं काम दाखवावं आणि नंतरच आमच्या राजसाहेबांवरती टीका करावी. विनायक राऊत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सतत जर तुमच्या टीका आमच्या राजसाहेबांवरती होत राहिल्या तर महाराष्ट्र सैनिक, रत्नागिरीतला महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर देईल, आरेला कारे उत्तर देणारा महाराष्ट्र सैनिक आहे, याची जाण तुम्ही ठेवावी आणि नंतरच तुम्ही काय जे भरडता ना ते भरडावं, एवढं लक्षात ठेवा विनायक राऊतांनी. आणि तुमच्याकडे बघून हसायला येतं आम्हाला. आणि एकच शायरी आठवते, दूर से देखा तो कौवा ना रहा था, दूर से देखा तो कौवा ना रहा था, पास आकर देखा तो विनायक राऊत आ रहा था. त्यामुळे विनायक राऊत जरा आरशात तोंड बघा आणि नंतर टीका करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.